फ्रेंड्स. तर बघा आता मस्त आवरून आम्ही निघालो कुठं क्लासला जाण्यासाठी. मी तर रेडी झाले क्लास. आता मला फक्त क्लॉक लावायचं. तर मॅडमचं काय म्हणणं आहे की मी येणार नाही, कारण मी थोडंसं आता बाहेर गेले होते तर तिला यायचं होतं माझं, मी नेलं नाही. त्यांना केळ वगैरे कसं टाकून दिलं. चल ना पिल्या, हा चल ना. यायचं नाही, जाऊ का मी कडी लावून जाऊ? हां जाऊ का मग? जाऊ का? ओके बाय. ऐकलं तर मला तू सोबत नेली नाहीस तर मला यायचं नाही म्हणून मॅडम रुसून बसल्यात. आता येतात का नाही काय माहिती. चल ना पिला, चल उशीर व्हायला. चल आधीच काल मी क्लासला गेले नव्हते. सानू मॅडम जे 1 वाजताची झोपल्या होत्या 5 वाजताच उठल्या. म्हटलं जाता म्हटलं तिला, कारण तसंच घेऊन गेले तर मॅडमची झोप काही व्यवस्थित झालं मग तिथं जाऊन पण छेडछेड केलं असते म्हणून काल गेलंच नाही. तर आता निघायला तर मॅडमची अशी काय नखरे चालत, रोज तिचं निघालं की नखरे चालू असं म्हणून आज मी लय लवकर निघाले बरं का. उठ ना पिला, उठा उठा उठ चला. जाऊ का? ओके बाय. चला मग आता सानू येणार नाही, मी तर निघाले. बाय बाय सानू, बाय गाईज. तर फायनली आम्ही पोहोचलो होतो क्लासला. तर मॅडमला कसं बसं लाडीगुडी लावलं की सानू तुला हे देते, सानू तुला ते देते, चल बाई म्हणल्यानंतर मॅडम कशा तर तयार झालेल्या होत्या. तर तिथे गेल्यानंतर लगेच मॅडमची अशी काय मस्ती चालू झाली होती, कारण तिला एकदा ओळख पडली ना एखाद्या माणसाची तर तिला सगळं घरच्यासारखं तिथं चालू असतं, जायला तिथं तिचा धिंगाणा चालू असतं. त्यानंतर मग मी इकडं ब्लाऊज कटिंग चालू होती माझी. तर सानू म्हटली की मम्मा मी पण तुला कटिंग करू लागते, म्हणून मॅडम पेपर आणि पेन घेऊन बसलेल्या होत्या. तर चलो बाय.